लाडक्या बहिणीवर भुदरगडचा ताबा, राधानगरीवाले फक्त राबा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यभर आरोप प्रत्यारोपाने गाजत असताना ही योजना प्रभावी अंमलबजावणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय अशासकीय समित्यांच्या नेमणुका झाल्या असून राधानगरी मतदारसंघ समितीवर राधानगरी तालुक्यालाच प्रतिनिधित्व नसल्याने लाडकी बहीण समितीवर भुदरगडच्या नेत्यांनी घेतला ताबा आणि राधानगरी तालुक्यातील नेत्यांनी याच्यासाठी फक्त राबा असा संदेश दिल्याने राधानगरी तालुक्यातून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे। या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या अशासकीय समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर भुदरगड, अशासकीय सदस्यपदी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई भुदरगड, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील कांबळे भुदरगड या भुदरगड तालुक्यातीलच तिन्ही प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे। राधानगरी विधानसभा मतदारसंघ राधानगरी, भुदरगड आणि आजरा या 3 तालुक्यामध्ये विभागलेला आहे। यापैकी राधानगरी तालुका लोकसंख्या, मतदारसंख्या आणि साहजिकच महिला लाभार्थ्यांच्या संख्येने सर्वाधिक आहे। तरीही राधानगरी तालुक्यातून या समितीवर कुणाचीही वर्णी लावण्यात आली नाही। राधानगरी तालुक्यातून महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, RPI यापैकी कोणत्याही एका पक्षाच्या प्रतिनिधीला या समितीवर संधी मिळणं अपेक्षित होतं। मात्र या महत्त्वपूर्ण समितीवर राधानगरी तालुक्याला डावलण्यात आल्याने सर्वच घटकात नाराजी व्यक्त होत आहे। या योजनेबरोबरच अन्य समित्यांवरही राधानगरी तालुक्याला दुय्यम वागणूक दिली जाते। तर बिद्री कारखाना चेअरमन पद, आमदार व जिल्हा सहकारी संस्थेवर भुदरगड तालुक्यातील नेत्यांचं वर्चस्व राहिलं आहे। यामुळे राधानगरी तालुक्यातील सर्वच पक्षांचे नेते आता तरी शहाणे होणार का, की तालुका नेहमी उपेक्षित ठेवणार, असा सवाल आम आदमी जनतेतून व्यक्त होत आहे। दूधसागर 9 साठी मुख्य संपादक महेश पाटील आणि कार्यकारी संपादक अविनाश तराळ।